रांगोळी ही एक फक्त कला नसून ती आपली परंपरा आहे. रोज आपण दरवाजासमोर छोटीशी रांगोळी काढत असतो. तर रोज-रोज कोणती रांगोळी काढावी असा आपल्याला प्रश्न पडतो. कोणती डिझाईन काढावी? तर त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा, अगदी सोप्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट देऊन घ्यायच्या आहेत आणि आपण गोल फिरवून घ्यायचे आहेत. ती बोटाच्या मदतीने गोल फिरवून घेतलेले आहेत बघा. 4ही डॉट गोल फिरवून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा. ही फक्त बोटाच्या मदतीने आणि काडीच्या मदतीनेच काढलेली आहे. आता प्रत्येक गोलच्या मध्ये आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा. 4-4 डॉट द्यायचे आहेत आणि फुलं तयार करून घ्यायची आहेत. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे इथे. फक्त आपण डॉट देऊनच फुलं तयार करून घेणार आहोत. बघा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. 4-4 डॉट द्यायचे आहे. 5-5 डॉट द्यायचे आहेत. 5-5 डॉट दिलेले आहेत. तर थोडेसे डॉट इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. बघा आपण जेव्हा फायनल रांगोळी बघतो तेव्हा रांगोळी अगदी सुंदरच लूक येतो. बघू शकता तुम्ही. तर जो मधला डॉट आहे थोडासा बोटाच्या मदतीने प्रेस केलेला आहे. आतल्या बाजूला आपण काडीच्या मदतीने सर्व डॉट ओढून घेणार आहोत. बघा सर्व डॉट मी ओढून घेतलेले आहेत काडीच्या मदतीने आणि त्याला एक आकार देऊन घेतलेला आहे फुलांचा. पाकळ्या असतात ना फुलांच्या, त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे बघा. थोडंसं काडी फिरवून घ्यायची आहे फक्त, तर बरोबर आकार येऊन जातो. आणि मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. बघा आता 4ही फुलं अगदी सुंदर दिसतात. तर मध्ये सुद्धा आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. लांब डॉट द्यायचे आहेत बघा आणि थोडेसे काडीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. मध्ये आपण हिरव्या रंगाचे डॉटसुद्धा देणार आहोत. तर त्यामुळे काय होईल की पानांवरती फूल ठेवलेलं आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. बघू शकता तुम्ही. मध्ये सुद्धा एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. आता आपण जे गोल काढलेले आहेत बघा, तिथे थोडीशी जास्त रिकामी जागा दिसते, तर तिथे एक वरती एस प्रमाणे आकार काढायचा आहे आणि वरती डॉट देऊन घ्यायचा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर सुंदर दिसतो. आता जे गोल काढलेले आहे त्यामध्येही जांभळ्या रंगाचा एक एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. एक छोटंसं फूल आपण इथे चाफ्याचं फूल असतं त्याप्रमाणे एक फूल काढणार आहोत बघा. डॉट देऊन गोल फिरवून घ्यायचं आहे आणि झाकणाच्या मदतीने पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. बघा एक झाकण घेतलेलं आहे मी छोटंसं. बाटलीचं झाकण असतं ना, ते झाकण घ्यायचं आहे आणि गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर फूल काढता येत नसेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे. आणि मधल्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मधल्या रेषा जोडून घ्यायच्या. तर तुम्ही काडीच्या मदतीने जरी जोडल्या ह्या रेषा तरीसुद्धा फूल होऊन जातं. तर बघा आता थोडं थोडं रंग आपण भरून घेणार आहोत. वरच्या बाजूला मी लाल रंग भरलेला आहे आणि आतल्या बाजूला पिवळा रंग भरायचा आहे. बघा 5 पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने फूल काढलं तर कशा सर्व पाकळ्या जवळजवळ समान सारख्याच येतात बघा. तुम्ही बघू शकता. आपण आतल्या बाजूला पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये एक जांभळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. तर खालच्या बाजूला आपण ह्या फुलाला एक देठ आणि पानंसुद्धा काढून घेणार आहोत. त्यामुळे एक छोटीशी फुलाची फांदी आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. बघा मी खालच्या बाजूला देठ काढून घेतलेला आहे. थोडंसं डार्क हिरवा रंग वापरलेला आहे बघा. डार्क आणि लाईट असा कलर वापरलेला आहे. तर डार्क आणि लाईट असे 2 कलर शेड आपण वापरायचे आहेत. पण लाईट कलरच्या बाजूला डार्क कलर दिला की अगदी रांगोळी सुंदर दिसते. आता खालच्या बाजूला आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. मध्ये एक कळी काढणार आहोत बघा खाली. तर एक फुलाची फांदी आहे त्याप्रमाणे ही रांगोळी आपली दिसणार आहे. तुम्ही बघू शकता मी हिरव्या रंगाने डार्क हिरव्या रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. आता काडीच्या मदतीने आपण थोडासा आकार देऊन घेणार आहोत. मध्ये पानांच्या मध्ये थोडीशी एक छोटीशी कळीसुद्धा काढायची आहे. बघा इथे ही कळीलासुद्धा मी लाल आणि पिवळा रंगच दिलेला आहे. आता काडीच्या मदतीने पानांना आकार देऊन घ्यायचा आहे बघा. थोड्याशा मधल्या ज्या शिरा असतात ना, त्याचा एक लूक द्यायचा आहे. तर वरती पिवळ्या रंगाने ज्या शिरा आहेत त्या दाखवायच्या आहेत. त्यामुळे पानं आणखी सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता. आता वरच्या बाजूलाही आपण एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. कोणालाही काढता येईल अशी. तिथेसुद्धा पिवळा आणि लाल रंग दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ
तयार झालेली आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर बघा उद्या वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा जी शेवटची रांगोळी असते, दुसऱ्या दिवशी जो कोणता सण असेल किंवा जो कोणता वार असेल त्या वाराची रांगोळी काढलेली असते. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच हे माहीत असेल. तर बघा त्या पानामध्ये आपण एक वडाचं पान काढलेलं आहे. आता हा सण आपण एक सौभाग्याचा सण वटसावित्री वटपौर्णिमा आपण साजरी करतो बघा. 7 जन्म एकच पती मिळावा त्यासाठी हा सण साजरा केला जातो. तर हे सौभाग्याचं लेणं आहे. तर ते जे सौभाग्याचं लेणं आहे आपलं मंगळसूत्र ते काढून घेतलेलं आहे मी. पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. वरती लाल रंग थोडासा टाकायचा आहे आणि एक मंगळसूत्र आपल्याला काढायचं आहे बघा. मध्ये लाल मध्ये जो लाल एक डॉट दिलेला आहे, जसा की पवळा घातलेला असतो बघा आपल्या मंगळसूत्रामध्ये, त्याप्रमाणे मध्ये लाल डॉट दिलेला आहे. आता मध्ये एक कानातले सुद्धा मी काढून घेतलेले आहेत. खाली मोती काढलेले आहेत बघा सफेद रंगाने. आता आपण इथे बांगड्या काढून घेणार आहोत. लाईट हिरव्या रंगाने बांगड्या काढलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये आपण लाल आणि सफेद रंगाचे डॉट देणार आहोत. त्यामुळे एक लाल रंगाची मोती आहे, मोत्याप्रमाणे एक लोक येणार आहे. तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये मी लाल आणि सफेद रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. आता मध्ये ज्या पानांच्या शिरा आहेत त्या थोड्या थोड्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे एक वडाचं पान आहे असं आपल्याला भास होतो. आता एक चंद्रकोर जी आपलं सौभाग्याचं लेणं आहे ते सुद्धा काढलेले आहे. आता आपण खाली नथ काढून घेणार आहोत. नथसुद्धा आपलं सौभाग्याचं एक लेणं असतं. बघू शकता तुम्ही नथसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे. डॉट देऊन काढायची आहे, काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आहे बघा. आणि अगदी पटकन होऊन जाते. सोप्या पद्धतीनेच नथ काढून दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही रांगोळी तुम्ही नक्की काही गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची असते बघा, त्यासाठी ही रांगोळी नक्कीच सोपी आहे बघा. तुम्हाला वेळ नसतो, आपल्याला पटकन रांगोळी काढायची असते, तर नक्कीच ही रांगोळी तुम्ही दरवाजासमोर काढा बघा. आता बाजूला आपण ते पान काढलेलं आहे वडाचं, त्याच्या बाजूला छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल आणि रांगोळी थोडीशी भरगच्च दिसेल बघा. छोटी छोटी काडीच्या मदतीने फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता त्या फुलांच्या बाजूला आपण छोटी छोटी पानं आणि कळ्यासुद्धा काढणार आहोत. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता बघा. कळ्या काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडा पिवळा रंग, पिवळा आणि लाल रंगाचं मी भरलेला आहे बघा. वरच्या कळीमध्ये हे पिवळा आणि लाल रंग भरायचा आहे. जे आपले शुभ रंग आहे तेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. रोजची रांगोळी असते तर शुभ रंगच आपण भरत असतो बघा. तुम्हाला जर जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. 3 ते 7पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. नक्की बघा आणि छोटीशी काही रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. तुम्हाला जर जी रांगोळी आवडली नसेल एखादी तरीसुद्धा तुम्ही मला अगदी सांगू शकता, किंवा काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही सूचना जरी असतील तरी तुम्ही मला सांगू शकता. आता शेवटी मी सर्व रांगोळ्यांचे फोटो टाकलेले आहेत बघा. एका ताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही फोटो टाकत नाही रांगोळ्यांचे, तर शेवटी सर्व तीनही रांगोळ्यांचे फोटो टाकलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.